नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. सकाळी उठलं का आपल्याला काहीतरी काम लागतं, त्याच्यामुळे सकाळी उठलं का आज पहिली गाडी बघितली. गाडी काढायच्या आधीवर म्हणलं गाडी लई खराब झालेली आहे, गाडी धुवून घेतो म्हणलं एकदा. गाडी आता धुवायला काढली होती मी, मग दिला नळ चालू करून आणि लागलो गाडी धुवायला. हे बघा किती खराब झाली गाडी आपली, सगळे डाग पडले होते गाडीवर. बरेच दिवस झाले धुतली नव्हती. मग नळ चालू केला आणि गाडी धुवायला लागलो. शोरूममधून नवीन गाडी काढली तेव्हा एवढी चमकत नव्हती, तेवढी गाडी चमकायला लागली गाडी धुतल्यावर. मग स्प्रे मारून घेतला गाडीवर एकदा. आता हे धुवायची झाली का स्प्रे मारायचा गाडीवर. दाखवतो तुम्हाला स्प्रे पण कोणचा आहे गाडीवर मारायचा. पुढं बघा कशी चमकती गाडी आपली. जवळच आपली दुसरी पण गाडी लावलेली होती, ती पण लई खराब झाली होती. बरेच दिवस झाले धुतली नव्हती, ती चालूच नाही करत आता सध्या. ठेवलेली लावून दिलेली साईडला, तिला पण धुवून घेतो म्हणलं. मग काय परत केलं नळ चालून घेतली धुवून गाडी. ती पण कशी चमकायला आली बघा गाडी. पण कुणाची गाडी धुवायची असली तर घेऊन या आपल्याकडे, फ्रीमध्ये धुवून देतो गाड्या. पाण्याची काही कमी नाही आपल्याकडं, भरपूर पाणी आहे आपल्याला लई. मग येऊ स्प्रे मारून घेतला शाईन, आणि गाडी शाईन करते. शाईन गाडीला मारायची गरज नाही, TVS गाडीला मारावं लागतो नुसता. मग काय 8 दिवस झाला आंघोळ नव्हती केली, आंघोळ करून घेतली निघालो गावात. मग तेवढ्यात आपली JCBचे मालकांना ऑपरेटर भेटले आपल्याला, ते घेऊन त्यांच्यासोबत गेलो गाडीवर बसून गावात. त्यांनी आताच JCBचे ऑपरेटर, मागचे JCBचे मालक आहेत आबा, आणि पुढचे गोविंद दादा आहेत ऑपरेटर. त्यांनी आताच नवीन वर्षात नवीन JCB घेतलं. त्यांना म्हणलं आपल्याला काम करायचं आहे. ते म्हणले पुढच्या महिन्यात करू काम तुमचं. आबा म्हणले आता काय सवड नाही, पुढल्या महिन्यात करू तुमचं काम. म्हणलं पुढल्या महिन्यात तर पुढल्या महिन्यात. चालतं मग इथंच आपल्या ब्लॉगचा शेवट होतो आहे. भेटू परत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.